रवी राणा यांनी भर निवडणुकीच्या काळात एकतर धार्मिकतेला ठेच पोहोचवली आणि आचारसंहितेचा सुद्धा भंग केलाय। आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या रॅलीत 1,000 रुपयेही वाटलेत। हा व्यवहार व्हायला लागला तर धार्मिकता संपून जाईल। या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असे बच्चू कडू म्हणाले आहेत। बच्चू कडू पुढे म्हणाले की माझी बदनामी केली त्यामुळे तिघांवर प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे, तर एकाची नोटीस पूर्ण झाली आहे आणि एकाला तारीख सुद्धा भेटली आहे। आता दोघांवर बाकी आहे, त्यांना सुद्धा ज्या आमच्याबद्दल नको त्या गोष्टी बोललेल्या आहेत, त्यामध्ये 2 अधिकारी सुद्धा आहेत। सगळ्यांना आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावू, त्याच्यात आम्ही आमचा दावा यशस्वी करण्याचा प्रयत्न करू। त्यासोबतच मैदानाच्या वादावरून पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील आम्ही कोर्टात खेचू, असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटले। नाही, भर निवडणुकीच्या काळात एकतर धार्मिकतेला सुद्धा ठेच पोहोचवली आणि आचारसंहितेचा सुद्धा भंग केलेला आहे। आता हनुमान जयंती गरीबातला गरीब माणूस 4-5 लोकांना जीव घालून प्रत्येक गावागावात करतं आणि ते भावनिकतेनं करतं आहे। पण या निवडणुकीत मी पहिल्यांदा पाहिलं का हनुमान जयंतीला तुम्ही या, आम्ही तुम्हाला 1,000 रुपये देईन असं करून गर्दी जमवण्याच्या याच्यामध्ये आचारसंहितेचा तो भंग केलाच, पण धार्मिकतेला सुद्धा ठेच पोहोचवली आहे। कारण हा व्यवहार भक्तीमध्ये जर व्हायला लागला, हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये जर अशा प्रकारच्या आमिष देऊन जर लोकांना बोलावं लागली तर धार्मिकता संपून जाईल आणि सरळ सरळ त्याला व्यापार होईल। त्या धर्माचा व्यापार होऊ नये, करू नये, हेच आमचं म्हणणं होतं आणि त्याची तक्रार आम्ही रितसर कलेक्टरला दिली। कलेक्टरनं त्याची प्रत पोलीस आयुक्ताला दिली, पण पोलीस आयुक्त सध्या स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखे वागतात। त्यांनी त्याच्यावर एकही कारवाई केली नाही। याचाच आम्ही निश्चित करणार आहोत आणि या बाबतीत कोर्टात पण जाऊ। उद्या मतदान होणाऱ्या नवनीकरणाविरोधात तुम्ही उभं राहिला, कसा लोकांचा प्रतिसाद होता, काय सांगणार? प्रचंड प्रतिसाद आहे आणि गाव खेड्यामध्ये वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे। मला असं वाटते का प्रत्येक जातीतला, प्रत्येक घटकातले लोक आम्हाला मतदान करणार आहे आणि प्रचंड मतानं दिनेश भूप निवडून येणार आहे। 25 कोटीचा दावा आम्ही 3 लोकांवर ठोकलेला आहे। त्याच्यातल्या एकाची आता नोटीस पूर्ण झाली, त्याला तारीख पण भेटलेली आहे। 2 जण अजून बाकी आहे, त्यांनासुद्धा ज्या आमच्याबद्दल नको त्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या सगळ्यांना आम्ही घेणार आहोत आणि 2 अधिकारी पण त्याच्यात आहे। सगळ्यांना कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावू आणि त्याच्यात तो दावा आमचा यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करू। मैदानाचा जो पण आपण नोटीस देणार आहे, कोर्टात जाणार आहे, त्यात पोलीस आयुक्त आहे, कलेक्टर आहे, CO आहे, या सगळ्यांना खेचणार।